मित्रांनो, बाजारामध्ये गेल्यानंतर पाणी पिण्याच्या बाटल्यांचे असंख्य प्रकार आपल्याला दिसतील. प्लास्टिक, स्टील, तांब आदींपासून बनवलेल्या अनेक आकर्षक बाटल्या आपले लक्ष वेधून घेतात. परंतु यातल्या नेमक्या कोणत्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षित आहे हे लोकांना समजत नाही. निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला पाहिजे असं डॉक्टर सांगतात. कोणी काचेची बाटली वापरतं, कोणी स्टीलची, तर कोणाला सतत पॅटर्न बदलून वापरण्यासाठी आकर्षक बाटली आवडते. कोणी तांब्याची बाटली वापरतं. पर्यावरणाला हानिकारक असण्यासोबत आरोग्यालाही प्लास्टिकची बाटली घातकच असते, भले ती कितीही स्वस्त मिळू दे. उन्हात याचा वापर करताना यातली घातक केमिकल्स ही पाण्यामध्ये मिसळतात. प्लास्टिकची वस्तू मजबूत करण्यासाठी बिस्फेनॉल ए आणि काही रासायनिक घटक त्यामध्ये मिसळलेले असतात. याचा परिणाम हा कॅन्सरसारखा विकार होण्यापासून प्रजनन संस्थेमध्ये गुंतागुंत निर्माण करण्यापर्यंत होत असतो. आता अधिक टिकाऊ वस्तू म्हणजे स्टेनलेस स्टील, म्हणून लोक स्टेनलेस स्टीलची डोळे झाकून निवड करतात. विषारी रसायन पाण्यात मिसळली जाण्यापासून तुम्ही यामुळे सुरक्षित राहता. तसंच स्टीलच्या बाटलीमध्ये पाणी ठेवल्यानंतर पाण्याच्या चवीत देखील कुठलाही बदल होत नाही. बाटलीची स्वच्छता ठेवणं खूप सोपं असतं, त्यामुळे बाटलीला कधी वासही येत नाही. आता त्यानंतर येते ती म्हणजे धातूची बाटली. धातूची बाटली वापरणं हा एक उत्तम पर्याय आहे. प्लास्टिकच्या तुलनेमध्ये थोडी महाग असते, मात्र दीर्घकाळ वापरता येते. तसंच कोणतंही हानिकारक रसायन या धातूमध्ये नसतं. गार पाणी बराच वेळ गार राहतं आणि गरम पाणी देखील बराच वेळ गरम राहतं. या धातूमध्ये अनेक प्रकार आहेत. यामुळे कोणता धातू आरोग्यासाठी अधिक चांगला आहे ते देखील आपण जाणून घेऊ. आता सगळ्यात पहिला धातू येतो तो म्हणजेच ॲल्युमिनियम. वजनाला हलकी आणि स्वस्त म्हणजे ॲल्युमिनियमची बाटली. प्लास्टिकच्या तुलनेत ही वापरण्यास आरोग्यास चांगली असली तरी कालांतरानं या धातूवरचं कोटिंग निघू लागतं. यामुळे कदाचित डिमेन्शिया, ॲनिमिया आणि यकृत आणि पोटाचे विकार थोडे उद्भवू शकतात. त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे तांबा. पचनक्रिया सुलभ होण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तांब्याच्या धातूमध्ये साठवलेलं पाणी प्यावं असं डॉक्टर सांगतात. परंतु आंबट पेयावरती याचा परिणाम होत असतो. द्रव पदार्थामध्ये या धातूची चवही उतरत असते. यातलं पाणी फार जास्त प्रमाणात प्यायलं तर आरोग्याला थोडा धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धातूच्या बाटल्या खरेदी करताना तुम्ही काय लक्षात ठेवाल, तर बाटलीच्या कोटिंगकडे लक्ष द्या. पेयासाठी सुरक्षित असणारी बाटली घ्या आणि उत्तम दर्जाची फूड ग्रेड स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियमची बाटली घ्या. बाजारामध्ये ABPA आणि फॉस्फेट फ्री बाटल्या मिळतात, त्यांना प्राधान्य तुम्ही देऊ शकता. पाण्याचं तापमान एकसारखं राहण्यासाठी व्हॅक्यूम इन्सुलेशन असलेली स्टेनलेस स्टीलची बाटली तुम्ही घेऊ शकता. अनेक पर्यायांचा विचार करता स्टेनलेस स्टीलची बाटली ही तुमच्यासाठी थोडी उत्तम राहते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही चांगली बाटली घेऊ शकता आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.